मंडळी नमस्कार। मंडळी, जालना लोकसभेमध्ये गेल्या 5 टर्मपासून निवडून येणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा यावेळी धक्कादायक पराभव झाला। दानवेंच्या विरोधात कोण उमेदवार असावा याबद्दल प्रत्येक निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि विरोधकांना विचार करावा लागायचा। गेल्या 5 टर्मपासून कोणत्याच नेत्याचा दानवे समोर निभाव लागत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये यावेळी देखील उमेदवारीवरून संभ्रम होता। मात्र यावेळी काँग्रेस पक्षाने कल्याण काळे यांच्यावर ही जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली। यापूर्वीही कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे असा सामना झाला होता, मात्र त्यावेळी काळे हे पराभूत झाले होते। अर्थात या पराभवाचं अंतर मात्र अतिशय कमी मतांचं होतं। रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघामध्ये असणारा जनसंपर्क हा अतिशय दांडगा आहे। अगदी कोणत्याही गावामध्ये लग्न समारंभापासून धार्मिक कार्यक्रमांमध्ये दानवे हे सहभागी होतात। त्यामुळे शेतावर बांधावर नेहरी करण्यापासून शेतात काम करण्यापर्यंत इतकं सामान्य व्यक्ती म्हणून दानवे हे त्यांच्या मतदारसंघात आजपर्यंत वावरले। त्यामुळे 25 वर्षात कोणताच मोठा असा विरोधी नेता हा इथं पक्षाला देता आला नाही। त्यामुळे निर्विवाद असं वर्चस्व रावसाहेब दानवे हे जालना लोकसभेवर गाजवत आले। मात्र यावेळी मंगेश साबळे या अपक्ष उमेदवारामुळे तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळे दानवे यांचा पराभवाचा धक्का बसल्याचं बोललं जाते। मंगेश साबळे यांच्या उमेदवारीनं कल्याण काळे यांचंच मतविभाजन होईल असं सुरुवातीला वाटलं होतं, कारण दानवे हे आपले मत वळवण्यासाठी तरबेज आहेत अशी त्यांच्याबद्दलची मतदारसंघात प्रतिमा आहे। विरोधकांकडूनही कोणत्याही पद्धतीचं राजकारण झालं तरी पक्षाच्या पलीकडे अगदी विरोधी पक्षाचा माणूसही मॅनेज करण्याचा हातखंडा हा दानवे यांचा होता। मात्र यावेळी अशी कोणतीच खेळी त्यांना तारू शकली नाही। काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळे यांनी 1,09,958 मतांनी दानवे यांचा पराभव केला। त्याचवेळी मंगेश साबळे यांना 1,55,930 इतकी मतं मिळाली। आता साबळे हे जरी अपक्ष उमेदवार असले तरी त्यांना मिळालेलं मतदान हे दोघांचं असेल असं निवडणुकीपूर्वी वाटलं होतं। विशेषतः कल्याण काळेंचं मतदान हे साबळे यांच्या पारड्यात जाईल असंही बोललं जात होतं। मात्र दानवेंच्या पराभवानंतर मंगेश साबळे यांना मिळालेली ही मतं रावसाहेब दानवे यांचीच होती असं चित्र आता दिसतंय। त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या पराभवात मंगेश साबळे यांचा वाटा आहे असं विश्लेषक आणि राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय। अर्थात मतांच्या फरकानं हे सगळं सरळ सर्वसामान्य माणसालाही दिसून येतं। खरं म्हणजे मंगेश साबळे यांना मिळालेल्या मतांमध्ये मराठा समाजाच्या मतांचा मोठा समावेश असून साबळे यांना मिळालेली मतं ही मनोज जरांगे यांच्या फॅक्टर असल्याचंही आता बोललं जातंय। त्यामुळे दानवेंच्या पराभवामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव पडला असं आता स्पष्ट जाणवतंय। जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद, त्यासोबतच विरोधी पक्षांच्या माणसांनाही आपल्याकडे वळवण्यात दानवे हे नेहमी यशस्वी होतात। असं असतानाही यावेळी महायुतीच्या 5 मतदारसंघातून काळे यांनाच लीड मिळाल्याचं पाहायला मिळालं। जालना लोकसभा मतदारसंघातून काळे यांना दानवेंपेक्षा 9,790 इतकी जास्त मतं मिळाली। अर्थात हा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे। त्यानंतर काळेंना बदनापूर विधानसभा मतदारसंघात 13,472 इतकी मतं मिळाली। यानंतर दानवे यांचे होमपिच असणाऱ्या भोकरदन मतदारसंघातून सर्वात कमी अर्थात 962 इतकं मतांचं लीड हे काळे यांच्या पारड्यात गेलं। तर सिल्लोड या मुस्लिम बहुल मतदारसंघातून 27,759 मतांचं लीड हे काळेंना मिळालं। तसंच पैठण मतदारसंघातून 27,856 इतकी जास्त मतं ही दानवे यांच्यापेक्षा काळेंना इथं मिळाली। तर सर्वाधिक हे फुलंब्रिया काळे यांच्या होम ग्राउंडवर काळेंना जास्त मतं मिळाली आणि ती 29,856 इतकी होती। खरं तर अब्दुल सत्तार आणि दानवे यांच्या मैत्रीची सर्व महाराष्ट्रात चर्चा। सत्तार हे काँग्रेसमध्ये असतानाही ते दानवेंना सिल्लोडमधून मोठी लीड मिळवून द्यायचे। मात्र यावेळी अब्दुल सत्तार यांनी दानवे यांचं काम न केल्याच्या सुरुवातीपासूनच अगदी चर्चा होत्या। अर्थात सत्तार हे सध्या महायुतीचे आमदार आहेत, त्यामुळे दानवे यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे। यानंतर दानवे यांचा पराभव होण्याचं आणखी एक कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्यात असणारी वितुष्टता। खरं म्हणजे गेल्या वेळी अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्यात विरोधात दंड थोपटले होते, तेव्हा ठाकरेंनी मध्यस्थी केली होती। मात्र मधल्या काळात खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आणि हे आरोप करण्यात कुठेतरी दानवेंचा हात असल्याचे संशय व्यक्त केला जात होता। तसंच 2019 साली जालना विधानसभा मतदारसंघात खोतकर यांचा पराभव झाला होता आणि तिथं महायुती म्हणून दानवे यांनी खोतकर यांचं काम केलं नसल्याची तक्रार खोतकर यांनी केली होती। त्यामुळे या दोघांमध्ये असणाऱ्या राजकीय कटुतेचा फटका हा दानवेंना बसल्याच्याही चर्चा आहेत। तसंच आता खोतकर हे शिंदेंच्या सेनेत आहेत, तर त्यांचे पदाधिकारी हे ठाकरेंच्या सेनेत असल्याचंही पाहायला मिळतंय। मात्र खोतकर यांनी आपलं काम केलं नाही असे आरोप अद्याप दानवे यांनी केले नाहीत। पण खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी मात्र एका फेसबुक पोस्टमधून कोणाचं कर्ज ठेवू नये, ते व्याजासहित परत केलं पाहिजे अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती। मात्र यावरून मोठ्या चर्चा आता होत आहेत। यानंतर आणखी एक असंच कारण जे सांगितलं जातं दानवेंच्या पराभवाला कारणीभूत आहे ते म्हणजे वंचितनं दिलेला उमेदवार।
वंचित बहुजन आघाडीकडून यावेळी धनगर समाजातून येणारे प्रभाकर बकले यांना इथून उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे धनगर समाजातील अनेक मतदारांनी बकले यांच्या पारड्यात ही मतं टाकली आणि हीच ओबीसी असणारी भाजपची मतं बकले यांना मिळाल्यामुळे अर्थातच ही सगळी मतं दानवे यांची कमी झाल्याचंही बोललं जाते। खरं म्हणजे वंचितच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीला फटका बसेल असं वाटलं होतं, मात्र संविधान बदलाच्या विरोधकांच्या प्रचारामुळे वंचित आणि दलित समाजाची सगळी मतं ही कल्याण काळे यांच्याकडे वळती झाली। त्यासोबतच आपण गेल्या 5 टर्म पासून खासदार आहोत आणि त्यापूर्वी 2 वेळा आमदार म्हणून निवडून गेलोय, त्यामुळे आपला कोणीही पराभव करू शकत नाही अशा असल्याचं दानवे यांचं वक्तव्य, त्याची देखील मोठी मतदारसंघात चर्चा झाली होती। त्यामुळे या सगळ्या कारणांचा विचार करता दानवे हे पराभूत झाले आहेत असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही। तुम्हाला काय वाटतं, दानवेंची आणखी कोणते कारण आहेत ज्याच्यामुळे दानवे यांचा पराभव झाला, हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कळक बात।